हे लँड क्रुझर इंडियात नाही आहे ना भावनो? लँड क्रुझर इंडियात आहे का? हे लँड क्रुझर इंडियात आहे ना, इम्पोर्टेड आहे काय? असं आहे असं नाही ना, टोयोटा लँड क्रुझर 300 आहे ना इथे. ही गाडी किती सूट होईल रे अभि आपल्याला. अरे बघ ना आलूक बा अयला काय वाटते रे, नुसती चचवळ रे. हा प्राइस पण एकदा बघा. प्राइस कितीला आहे? 2.3 करोड एक शोरूम. ओनली ओनली ऍड नाही केला आहे. ओनली ऍड कर. ओनली ऍड कर. थोडी वरची भावा मी कट केला ना टॉपिक एका क्षणात. पैसे ऐकून मी डायरेक्ट कट केलं. पुढे बघाच नाही ती गाडी. 2 करोडची गाडी आहे. एवढी महाग गाडी असते का रे? एवढी महाग गाडी असते का रे ब्रो? ए नाही मी बोलू. मला असं वाटते ना सफारीच किंग आहे रे. सफारीला मी बनवत होता व्यवस्थित. सफारीला भावनो, सफारीला मी हे करू का? पर्पल बनवू का? पुरी पर्पल रॅप. रुबिकॉन उभी होती शिवण भाऊ. मला वाटलं, मी असं जवळ जाऊन बघितलं, आधी पहिला वाटलं थार आहे, पण नंतर जसं तिकडे गेलो बघितलं त्या आयला रुबिकॉन. एवढी थार आणि सिमिलर दिसते हो रुबिकॉन. भाई रुबिकॉन आणि थारला तू सिमिलर बोलतोय भावा? चायला जीप रुबिकॉनला थारशी कम्पेअर करतो. तुला लाज वाटते का रे? जाड्या भरड्या. भाई थार चांगली आहे, काय विषय नाही. बांधिलकी आहे तिच्यासाठी भावा. ते रुबिकॉन आणि भाई जीप शी यार. अरे किती जुनी गाडी यार ती. तिला असं नको यार ब्रो. नाही असं नाही दिसू शकत लांबून. मालवणी लांबून डीके आई तो डीके लांबून तुला सेलिब्रिटी दिसू शकतो, जवळून नाही. काय विषय आलाय आता? धनंजय इथून जा तुम्ही. धनंजय जी तुम्ही इथून निघा. चालते व्हा धन्या. ए धनकावड्या. ही जीप मस्त वाटते. जीप ग्रँड चरोकी लिमिटेड आहे. आई ग लय महाग रे. 67,50,000. 67,50,000. 67,00,000. वॅगन आर दाखवा ना एकदा. टॉप वाली बघा, टॉप मॉडेल. हा वॅगनारचं टॉप मॉडेल चेक करू. काय विषय मी टांग 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 टांग. वैगनआर न्यू वैगनआर लो 6 एयरबैग्स स्टैंडर्ड के हिसाब से आपको बचाने के लिए कुशल और मंगल है. 3 साल की वारंटी विद 1 लाख किलोमीटर वन साइड चलाओ. आपको ये पेट्रोल पे 25 लीटर का एवरेज और सीएनजी पे 33 लीटर का एवरेज देगी. आपके पूरी फैमिली को घुमाने के लिए वैगनआर द बेस्ट कार. लेकिन अगर गलती से कुछ भी गलती हो जाए तो चपाती पूरी फैमिली के साथ. पुरन पोली बेबी. या गाडीच्या बाबतीत मी एक गोष्ट सांगतो. म्हणजे मी खरं सांगतो का, मी नेहमी बघतो. मी आता तुम्हाला डायलॉग मारला असता की ही गाडी बघताना एक टाइम असा आलेला की मी घेऊ शकत नाही असं वाटलं होतं. पण ही गाडी बघताना कधीच असं वाटलं नव्हतं भावनो. माझ्याकडे पैसे नसतील तरी ही गाडी मला कोणी दिली असती तरी मी नसती घेतली. मला ही गाडी फ्री मध्ये देत होते चालवण्यासाठी की भाऊ ही वापर एन्जॉय. नाही घेतली त्या टायमाला. मला ही गाडी नकोय. माझ्या लाईफ मध्ये ही गाडीचा भागच नाहीये. या गाडीचा आणि माझा संबंधच नाही होऊ शकत. माझा आणि हिचं कधीच पटणार नाही. बस हेच 2 शब्द माझे आहेत. गाडी चांगली आहे, काय वाद नाही. फुल इज्जत आहे गाडीला. पैशाच्या बाबतीत 5,38,000 कुठल्याही मिडल क्लास फॅमिलीचं स्वप्न पूर्ण करणारी गाडी आहे ती. 100% आहे. पण तिला स्टार रेटिंग नाहीये. आणि प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीकडे वॅगनआर रे आईच्या गावात. गरीब लोकांना फॅमिली कार पाहिजे असेल तर वॅगनआर घेतलेलं चुकीचं आहे का? लोक गरीबांना जज करतील. नहीं असं नहीं रोहित भाई. वैगनआर आई नो वो बजट में है कि मैंने इसके बारे में बोला है, लेकिन मैं अच्छा जो बोलता हूँ वो उतना वायरल नहीं होगा. मैं कोई चिल्लम चाली करके एड़े चले करूंगा वही वायरल होगा. मैं जो अच्छी चीजें बोलूंगा उतना वायरल नहीं होगा. वैगनआर को लेके मैंने अच्छी चीज भी बोली है कि जिनके सपने हैं 4 व्हीलर लेने के वो वैगनआर की वजह से पूरे हुए हैं और पूरे होते हैं. बस सीन क्या है, सिक्योरिटी पर्पज वो गाड़ी बहुत ही ज्यादा कमकुवत है. मतलब अगर उसके साथ अगर कुछ हादसा हुआ तो जीतने का विषय नहीं, डायरेक्ट हारना ही है. हार नहीं है ऐसा विषय. गाड़ी अच्छी है, गाड़ी बुरी नहीं है, लेकिन अगर आप वैगनआर की सोच रहे हो तो आप थोड़ा सा पैसे उसमें जोड़ के अच्छी सी 5 स्टार वाली टाटा की गाड़ी भी ले सकते हो. थोड़े से पैसे ज्यादा चले जाएंगे, तकलीफ होगी, बट आज वैगनआर ले रहे हो उससे अच्छा 6 महीना वेट करके लो. सिंपल. देखो मरण किसी के हाथ में नहीं है. मरण आया तो मरना है, लेकिन हम वो मरण की पॉसिबिलिटीज बढ़ाए क्यों अगर चांस है तो. अभी आप मुझे बताओ, सफारी में मैं घूम रहा हूँ, उस पर 5 स्टार है, वो लगती भी टैंक जैसी है. अब दूसरी गाड़ी जब मैं चूज करने जा रहा हूँ ना तो दिमाग में क्या आता है, 5 स्टार चाहिए. मैं चेक करता हूँ लिटरली पत्रे पे ऐसा हाथ भी तापट के, तो उतनी मजबूती फील नहीं होती जितनी टाटा में. समझ रहे हो ना आप.
तो वो विषय हेल्थ मतलब मस्करी अपनी जगह पे है, लेकिन मैं वो चीज थोड़ी सी ख्याल भी रखना पड़ता है ना। अगर उसको 5 स्टार होते तो मैं क्यों कुछ भी बोलता उसको, 5 स्टार होता तो काम ही है। कह रहे अभी भाऊ हो रहे हो अभी भाई का ही कुछ तो हादसा हुआ था ना वैगनर के साथ। पर कुछ भी नहीं हुआ मुझे। कैसा है उस दिन सब छुट्टी पे थे हाँ, ऊपर हाँ, वाले, हाँ, हाँ। नॉर्मल लेवल पे, यानी लेकिन नुकसान हुआ ना नॉर्मल बड़े डायरेक्ट बाबू। गाड़ी का नुकसान हुआ, यानी गाड़ी जैसे ही और ठुकी सामने ना, वाले का क्या हुआ वो था, कुछ हुआ क्या? सामने वाला का वो मुझे बहुत बुरा लगा एक्चुअली। दोस्त कैसा है मालूम है क्या, वो अपनी मानुस की रहती है, मानुस की कि मैंने 4 घास खाए तो सामने वाले ने भी 3 एक घास तो खाना चाहिए। तो मुझे ऐसा लगता है कि उसका भी थोड़ा नुकसान होता तो बड़ा वाटते मेरे को, पर उसका कलर भी नहीं निकला रे, और साली टाटा पंच थी मेरे सामने। जिस दिन ये देखो, व्लॉग आएगा ना दोस्तों, आप देखोगे ना, मैंने व्लॉग शूट किया है, गाडी जशी ठोकली, सगळं पिचकाऱ्या उडल्या त्या हिरव्या निळ्या, और जैसे ही बाहर निकला ना, मैंने शूट चालू कर दिया, और बहुत बुरा लगा मेरे को। टाटा पंच का कलर भी नहीं निकला है, आप मानोगे नहीं सच कि ये सच है। ये और लो जीता जागता उदाहरण है गाइस डोळे के सामने। मैटर क्या मालूम है क्या, टाटा पंच दोनों साइड से ठुकी, आगे से भी रिक्शा को ठुकी और पीछे से वैगनर को ठुकी, फिर भी उसको कुछ टाटा नहीं है हुआ तो यार। भरोसा तो है दोस्तों, और वो लैंड टाटा रोवर है के तो भरोसा आर्क, है हाँ 100%। लैंड रोवर का वो आर्क, कौन सा आर्क ओ ना, आर्क प्लेटफॉर्म है कौन सा, हाँ आर्क ओमेगा प्लेटफॉर्म पे बनी हुई गाडी है वो, ओमेगा, मजाक हाँ, नहीं है ओमेगा। गाइस, सबसे सिक्योर प्लॅटफॉर्म है वो। मर्दासोबत लग्न कर, हो तुझ्यासोबत करतोय ना भवर, ये श्रीधर आपण आत्ता चल मंदिरात जाऊन लग्न करतो, माझी मसाज नीट कर पण भावा, नाही तर तुला तुझा पायावरती असा पाय ठेवेन आणि दुसरा पाय पकडून असा थोडासा फाडीन, त्रास होईल लय शी करताना, याच्या गावात याच्या डुक्कर झाला मर्दाची लग्न कर म्हणे।